यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुता स्तुवन्ति दिव्यैस्तवे वेदे साङ्गपदक्रमोपनिषदे गायन्ति यं सामगा पश्यन्ति यं योगिनो यशान्तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। जय जय गोपाल कृष्ण मुरारे, जय गोपाल कृष्ण मुरारे। आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोही. एरते माईके दुःखाची जणती, नाही अदियंती अवसान. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. कशा करता दिलेला आहे? त्या भगवंताचं नामचिंतन करण्याकरता दिलेलं आहे. मग त्या भगवंताचं नाम, आता भगवंताला आपलं करायचंय ना, मग आपलं करण्याकरता काय लागतं? काय लागतं देवाला? भाव लागतो, भक्ती लागते, श्रद्धा लागते. आता साधी माणसं आपल्याला होईनात. तुम्ही म्हणाल ताई देव कुठून आपल्या होईल? तुम्ही म्हणता ताई हो तो देव आपला करा, पण ही सायन्सवाले लोक देव मानायला तयार नाही. तो ही जगाची खूप मोठी शोकांतिका आहे. आज तरुण पिढी देव मानायला तयार नाहीयेत. असाच मला एकाने प्रश्न केला बघा, म्हणजे ताई तुम्ही म्हणताय ना तो देव आपला करा, आम्हाला देव दाखवा म्हणे. असतात कीर्तनात आलेले काही काही म्हणे देव दाखवा म्हणे. आता आम्हालाही उत्तर द्यावंच लागतं त्यांना. आता त्यांना देव बघायचा होता. ज्याने मला प्रश्न केला ना तो गवळ्याचा होता बघा. तो म्हणे देव दाखव म्हणे ताई. म्हटलं हो तुला देव बघायचा ना तर मला दुधातलं तूप दाखव. ताई म्हणे काय प्रश्न करताय म्हणे. दुधाचं तूप बघण्याकरता साधन आहेत, प्रक्रिया आहेत, नंतर कुठे तूप तयार होतं? आधी दुधाला विरझण घालावं लागतं म्हणे, नंतर त्याचं मंथन करावं लागतं, मग कुठं लोण्याचा गोळावरती येतो, त्याला कढवावं लागतं आणि मग कुठं तूप तयार होतं. अरे बाबा तुला किती वेळचं हेच सांगायचंय, देव बघायचा ना त्याकरता भक्तीचं विरझण घालावं लागतं, होणी त्याचं मंथन करावं लागतं, नामचिंतनाचं मंथन करावं लागतं, मग कुठं वैराग्याचा गोळा येतो आणि मग कुठं देव दिसतो. देव बघायचा ना, देव आपला करायचा ना, त्याकरता सुद्धा साधन आहेत, प्रक्रिया आहेत. नामचिंतन, भक्ती आणि श्रद्धा ह्या तीन गोष्टी असेल ना, निश्चितच तो देव आपला झाल्याशिवाय राहणार नाही. महानुभाव पंथाचं अद्य चरित्र, या महानुभाव पंथाचं 99
या अखिल भारतीयाचं मराठीतलं अद्य चरित्र म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं. अरे किती सुंदर सांगितलेलं आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला. घेता येतं का आपल्याला? काय घेता येतं आपल्याला? काहीच घेता येत नाही हो. साधं आपल्याला माणूस म्हणून जगता येत नाही. तुम्ही संसार करता, तुम्हाला संसार तरी कुठं करता येतो? करता येतो का? संसारात असून संसार करता येत नाही यांना. दोन पद्धतीचा संसार करतात, हो की नाही? एक तर बायकोला डोक्यावर घेतात, नाहीतर खेटरानं आणतात. एवढ्या जोरात नाही बरं. दोन पद्धतीचा संसार. कुठे संसार करता येतो आपल्याला? नाही ना संसार करता येत. दिवसभर काबाड कष्ट करतो, रात्रीला घरी येतो, 2-3 घास खातो, आडवे तिडवे पडतो, बिडी फुकट रस्त्याने फिरतो. येतो संसार करता आपल्याला? नाही ना. अरे संसार कसा करावा हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी लीळा चरित्रात सांगितलं. नांगरणी कधी करावी, पेरणी कधी करावी, महिला मंडळ भाजी कशी करावी, हे सुद्धा लीळा चरित्रात सांगितलेलं आहे. आपण फक्त पातेल्यात हलवण्याचं काम करतो. डबाभर मसाला चव नाही कशाला, फक्त एवढं काम करतो. कुठं करता येतो आपल्याला संसार? संसार तरी करता येत नाही. अरे आपल्याला नीट माणूस म्हणून जगता येत नाही. आज सर्वांना मेंटॅलिटी प्रॉब्लेम झालेला आहे बघा. मेंटॅलिटी प्रॉब्लेम झालेला आहे सर्वांना. साधी कुणाला ताप जरी आली ना, आपण दवाखान्यात जातो का? नाही. चला बाबाकड, घाला गंडे दोरे. बरोबर आहे की नाही? अरे कोणाला जुलाब जरी लागली तरी आपण म्हणतो बाहेरच झालं, जाऊ द्या. मुळव्यात जरी झाली तर आपण म्हणतो बाहेरच झालं, चला बाबाकड गंडे दोरे घाला. अरे सर्वात पहिले अंधश्रद्धेचं निर्मूलन कुठं झालं असेल तर त्या महानुभाव पंथाच्या लीळा चरित्रात झालेलं आहे. माणसाची श्रद्धा असावी परंतु अंधश्रद्धा नसावी. अरे अंधश्रद्धेनं देव भेटतो का आपल्याला? नाही ना भेटत. आज सर्व माणसं अंधश्रद्धेमध्ये बरबटत चाललेली आहे. आपले वारा परत देव बदलत चाललात. कसा तो देव आपला होईल हो? सोमवाराला की वेगळा, मंगळवाराला की वेगळा, बुधवाराला की वेगळा. वारा परत देव बदलत चाललेले. नाही ना होणार तो देव आपला. अरे अंधश्रद्धेमध्ये बरबडत चालत असताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी छोटीशी लीळा सांगितली. छोटस सांगितलं पण अफाट तत्वज्ञान देऊन गेलेले आहेत ते आम्हाला. इथलीच आहे, नांदेडतली. आपल्याला लई दूरचं जात नाही मी तुम्हाला, जवळ जवळूनच घेऊन येते. गोविंद स्वामी नावाचे एक साधू होते. त्यांना घुटिका सिद्धी नावाची एक घुटिका प्राप्त झाली होती. म्हणजे एक लाकडी वस्तू होती बघा, त्याच्यामध्ये सिद्धी प्राप्त झाली होती. ती जर तोंडात ठेवली की ते आकाश मार्गी उडायचे. आता ती सिद्ध प्राप्त झाली, मग ते साधू काय करायचे? रोज संध्याकाळी तोंडात ठेवायचे आणि कांबळला चक्कर मारायचे. प्रत्येकाच्या घरी जाऊन बसायचे. कुणी काय केलं हे सगळं बघायचे. कोणाच्या घरी वांग्याची भाजी केली, कोण काय करतंय, कोण काय नाही, हे रात्रभर बघायचे. आणि सकाळी आपल्या आश्रमात यायचे. आणि आश्रमात आल्यानंतर गावातली मंडळी आता बाबांना दंडवत करण्याकरता यायची. पहिला आला, दंडवत घातला की ते म्हणायचे, का रे तुझ्या इथं काल वांग्याची भाजी केलती पण जरा मीठ जास्त झालतं. हे म्हणे आता इथं बाबा आश्रमात बसून आहेत, यांना कळलं कसं? तो आश्चर्यचकित व्हायचा, निघून जायचा. परत दुसरा आला की दुसऱ्याला म्हणायचा, बायको सोबत जरा कमी भांडत जा, काल तुझ्या नावानं बोट मोडत होती. हा म्हणायचा घरात असून आई बापाला कळलं नाही, बाबाला कळलं कसं? आश्चर्यचकित व्हायचा, तोही निघून जायचा. आता हळूहळू मात्र बाबाचा चमत्कार वाढत चालला होता. आपलं असंच असतं, जिथं चमत्कार, एखाद्या गावाला सांगू द्या, फक्त एखादा देव निघाला, अख्ख्या बायाची रांग लागते हो, है की नाही? फक्त म्हणू द्या नवस पूर्ण व्हायला
अख्ख्या गावाची कांबळच करत जातात बाई, मग नवस पूर्ण झाला पाहिजे, हो की नाही? जिथे चमत्कार आहे तिथेच नमस्कार आहे. आता गोविंद स्वामीची ख्याती आता संपूर्ण गावामध्ये होत चालली होती. एक दिवस गोविंद स्वामींनी दौंडी दिली, म्हणे मी देवाला भेटायला चाललो. ज्यांना कुणाला काही निरोप द्यायचा असेल ना तर माझ्याकडे निरोप द्या, मी देवापर्यंत पोहोचवतो. आता देवाकडे निरोप चालले म्हटल्यावर आपले साधे सुधे असतील का बरं? होय कांबळचकर, साधे सुधे निरोप जातील का? काय सांगसाल निरोप बरं? देवा, नांदेड जिल्ह्यात लई पाऊस व्हायलाय, तेवढा कमी कर. काही जण म्हणतील सोयाबीन मध्ये पाणी घुसलं, त्यावेळेस सोयाबीनला जरा भाव कमी येऊ दे, जास्त येऊ दे. तरुण पिढी म्हणतील बाबा काही सांगा की नका सांगू, पण या वर्षी तरी भेटू दे. आता प्रत्येकाचे निरोप आता गोविंद स्वामीकडे चाललेले. त्या नदीच्या तीरावरती आसन रचण्यात आलं. गोविंद स्वामी आसनावरती उभे झालेले. मुंगी सारखी लोक त्यात संपूर्ण तीरावरती उभी आहेत. प्रत्येकाचे निरोप सांगणं चालू आहेत. कुणाला वाटत होतं मनामध्ये अरे माझा हा निरोप सांगायचा राहिला, तो निरोप सांगायचा राहिला. प्रत्येक जण मनामध्ये निरोप घेऊन आला होता. सर्वांचा जय जयकार चालू झाला, गोविंद स्वामी म्हणून. गोविंद स्वामींनी ती घुटिका आपल्या तोंडात ठेवली आणि आता हळूहळू आकाश मार्गी उडायला लागले. इकडून खालून गोविंद स्वामी नावाचा जय जयकार चालू झाला. हळूहळू वरती चालायला लागले. 500 फुटावर गेले, 1000 फुटावरती गेले. जास्त वेळ टिकत नसतं. उन्हाळ्याचे दिवस होते. वावटूळ आली आणि वावटुळीचा एक कण त्या गोविंद स्वामीच्या नाकात गेला. जसा नाकात गेला तशीच गोविंद स्वामीला शिंक आली. जशी शिंक आली तशी घुटिका खाली पडली. आता गोविंद स्वामीला पकडायला वरी भक्त येणार होते का? आता गोविंद स्वामी सर खाली आले आणि पाण्यात पडले. आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात बाई बरं झाला पाण्यात पडला. खऱ्या देवा, अरे जग कसंय, खऱ्या देवाला विसरलं नको तिथं हा जायला लागलेला आहे. पण अशा देवाला शरण जा की त्या देवाला शरण गेल्यानंतर निश्चितच तुम्हाला प्राप्ती झाली पाहिजे. कारण की आपल्याला मोक्षाच्या पदापर्यंत जे नेणारा परब्रह्म परमेश्वर अवतार आहे ना, त्या अवताराला आपण शरण गेलं पाहिजे. अनन्य शरण जावे चक्रधरा, पुन्हा या संसारा येणे नाही. म्हणून त्या भगवंताला शरण जा आणि त्या देवाला आपलं करून घ्या. हेच अभंगाच्या. तुला तो एक देव करुणी घ्यावा.